आज अनंत चतुर्दशी, गणपती बाप्पाला साश्रू नयनांनी निरोप। मुंबईमध्ये लालबागचा राजा, गणेश गल्लीचा राजा, चिंतामणीसह सार्वजनिक गणरायांचं विसर्जन। घरगुती गणपती बाप्पांनाही निरोप। पुण्यामध्ये विसर्जन मिरवणुकीची जय्यत तयारी। मानाच्या 5 गणरायांच्या विसर्जनाची उत्सुकता। संध्याकाळी दगडूशेठ हलवाई, मंडई गणेशासह सार्वजनिक गणपतींची विसर्जन मिरवणूक। मानाच्या नागपूरच्या राजाची मिरवणूक सकाळी 10 वाजता सुरू होणार। घरगुती गणपती बाप्पांनाही निरोप दिला जाणार। गणपती विसर्जनासाठी मुंबईतल्या चौपाट्यांवर यंत्रणा सज्ज। पुणे, नाशिकसह प्रमुख शहरात कृत्रिम तलावांची सोय। अंतरवाली सराटीमध्ये मनोज जरांगेंचं पुन्हा उपोषण सुरू। सरकारला गुडघे टेकायला लावणारच, जरांगेंचा इशारा। जीआरच्या आश्वासनानंतरही धनगरांचं उपोषण सुरू। दाखल्यासाठी सरकारला 8 दिवसांची मुदत, तर जीआरच्या निर्णयाविरोधात सत्तेतील आदिवासी नेत्यांचाही सूर। मराठवाडा मुक्तीसंग्रामाचा आज अमृत महोत्सव। मुख्यमंत्र्यांच्या हस्ते संभाजीनगरमध्ये ध्वजारोहण। राहुल गांधींवर पातळी सोडून टीका करणाऱ्या आमदार संजय गायकवाडांवर गुन्हा दाखल। काँग्रेसनं बुलढाण्यामध्ये 4 तास ठिय्या दिला। राज्य सरकारची सगळे महामंडळ टप्प्याटप्प्यानं शिंदेंच्या शिवसेनेलाच मिळत असल्यानं राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नाराजी। अजित पवारांनी संध्याकाळी सगळ्या आमदारांची बैठक बोलावली। आशियाई हॉकी स्पर्धेचं 5वं विजेतेपद मिळवण्यासाठी टीम इंडिया सज्ज। चीन विरुद्ध भारताचा आज सामना। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।